मित्रांनो, तुम्हाला आता हे जॉकपॅड मॉडेल, हा जॉकपॅड मॉडेलचा बॉक्स आहे. जॉकपॅड मॉडेल हे तुम्हाला इन्स्टॉलेशन कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो. बॉक्स खोलून घ्या. अशा पद्धतीनं बॉक्समध्ये हे पॅक पीस येत आहे. हे वरती थर्मोकॉल वगैरे लावलेले असतात सेफ्टीसाठी. तुम्हाला आता पूर्णपणे ही जी मी माहिती सांगतो कशा पद्धतीनं तुम्ही घरी इन्स्टॉलेशन करा. पूर्ण थर्मोकॉल याचं काढून घ्या. थर्मोकॉल काढून झाल्यानंतर यामध्ये ही तुम्हाला अशी पिशवी येते. यामध्ये तुम्हाला लुब्रिकेशन ऑइल आहे, सेफ्टी की आहे, रिमोट आहे, त्याचबरोबर तुम्हाला वॉरंटी कार्ड सुद्धा आहे. 1 इयरचं वॉरंटी कार्ड येतं. त्यामध्ये 1 इयर वॉरंटी कार्ड सुद्धा आहे. आणि ही अशी पिन येते त्याची. ही तुम्हाला तुम्ही बोर्डला तुम्ही लावू शकता. तर तुम्हाला हे आता जॉकपॅड बाहेर काढूया. बॉक्समधून काढल्यानंतर त्याच्यावरची पिशवी काढा तुम्ही. ही जी पिशवीवर पिशवी लावलेली असते ती पिशवी तुम्ही काढून घ्या. व्यवस्थित पिशवी काढा जेणेकरून पिशवी तुम्हाला नंतर वापरता पण येईल. आणि हा हँडल वरती करायचा आहे आपल्याला. हा हँडल वरती करा. हा हँडल तुम्हाला खाली करून सुद्धा तुम्हाला वॉकिंग जॉगिंग करता येतं. हँडल वरती केल्यावर तुम्हाला 14चं स्पीड लागतं. साईडच्या बाजूला असे लॉक येतात. हे लॉक तुम्ही आवळून घ्या म्हणजे हँडल तुमचा एकदम स्टँड राहील, हलणार नाही. दोन्ही बाजूला लॉक असतात. दोन्ही बाजूचे लॉक तुम्ही आवळून घ्या. चांगल्या पद्धतीने दोन्ही लॉक आवळून घ्या. हे हँडल तुमचा एकदम फिट झाला. एकदम फिट झाला. आणि ही जी केबल आहे ही समोर केबल येते. त्या इथे समोरच्या बाजूला तुम्हाला इथं केबल लावण्यासाठी जागा आहे. हे तुम्ही केबल लावा. आणि ह्याच्या जवळच एक लाल कलरचं बटन आहे. तिथून सुद्धा तुम्ही ऑन ऑफ करू शकता मशीन. सेफ्टीसाठी ते एक एक्स्ट्रा बटन दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये हे पिशवी येते. यामध्ये तुम्हाला लुब्रिकेशन ऑइल आहे, त्याचबरोबर अलंकी पाना सुद्धा एक मिळतो जेणेकरून तुम्हाला बेल्ट वगैरे टाईट करता येईल यासाठी. आणि ही जी सेफ्टी की आहे, सेफ्टी की शिवाय मशीन चालू होत नाही. वॉकिंग मोडला चालू होते पण रनिंग मोडला चालू होत नाही. सेफ्टी की लावावीच लागते तुम्हाला. ही पिवळ्या कलरचं जे दिसतंय तुम्हाला त्यामध्ये ही सेफ्टी की, याला मॅग्नेट असतं, हे यामध्ये चिटकतं. हे तुम्ही इथे लावा. आणि हा जो चिमटा आहे, हा चिमटा येतो. हा तुम्ही वॉकिंग जॉगिंग रनिंग करताना सेफ्टीसाठी तुमच्या शर्टला तुम्ही लावा. जेणेकरून एखाद्या वेळी तुमचा पाय वगैरे सटकला तर चिमटा निघाल्यानंतर मशीन स्टॉप होते. तर आता आपण मशीन चालू करूया. हा रिमोट येतो. हा रिमोट तुम्ही पिशवीतून बाहेर काढा. त्याला बॅग असते वरती, चिकट असतो. तो पिशवीतून बाहेर काढा. पिशवीतून बाहेर काढल्यानंतर याला पाठीमागे इथे स्ट्रीप आहे बघा प्लॅस्टिकची. ही सेलसाठी असते. ही तुम्ही स्ट्रीप काढा म्हणजे तुमचा रिमोट चालू होईल. तुम्ही ही पिन अशी घरातल्या तुमच्या कोणत्याही बोर्डला, जिथं तुम्ही फोन चार्जिंग लावताय कोणत्याही बोर्डला चालते मशीन, तुम्ही लावा. आता चालू करा मशीन. मशीन चालू केल्यानंतर असं मशीनवरती आकडे येतात. 0-0 असे आकडे येतात. पूर्ण 0 आकडे येतात. आणि तुम्ही रिमोटवरून तुम्ही चालू करू शकता. हे तुमचं बटन आहे ते चालू